निसर्गरम्य वातावरण जायला आपल्याला कमी मिळतं, पण आजूबाजूची ही झाडं बघता आणि मला वाटतं नवीन प्लांटेशन पण सुरू आहे, त्याच्यामुळे काही वर्षांनी आणखीन सुंदर असा इकडे जास्तीत जास्त प्लांटेशन करणार आहे. म्हणजे झाडं मी भरपूर लावणार आहे. एक लँडस्केप थोडंसं चांगल्या पद्धतीने प्लॅन करून करणार आहे. हे खूपच सुंदर आहे. आणि मी ऐकलं की जवळपास 11 ते 12 वर्ष या मंदिराचं काम सुरू होतं, बरीच मंडळी काम करत होती. हो, देवानी दिलेलं सगळं काही सुखसुविधा असताना सुद्धा कामाची सुरुवात होत नव्हती. मग म्हणजे श्रीकृष्णाशी असं आपण एक भक्त म्हणून किंवा आपण माता पिता सखा काही म्हणू शकतो त्याला, तर मी एक जिद केली की तू सगळं दिलं आहे आम्हाला, पण तरी कामाला सुरुवात होत नाही, काय ना काय अडचणी येतात. तर आता मी त्याच्यापुढे एक जिद्दच केली की जोपर्यंत तू इथे येत नाही, मंदिर बनवून त्या गर्भगृहामध्ये तू बसत नाही, तोपर्यंत स्त्रियांचं आवडती गोष्ट म्हणजे सोनं. त्या दिवसापासून मी सोनं, सिल्क, साखर सगळं सोडून दिलं. ही माझी देवाकडे जिद्द होती आणि ती जिद्द पूर्ण झाली 12 वर्षानंतर. माझ्या मुलाच्या लग्नात पण मी सोनं नव्हतं घातलं. ह्या पद्धतीने जिद्द केली आणि मला असं वाटते की एका भक्ताची जिद्द हा देव कधी ना कधी त्याला दया येते, पूर्ण करतो. त्याची कृपा झाली आणि ही वास्तू तयार झाली. वा वा वा. आणि या भागात बरंचसं तुम्ही कामही केलेलं आहे आणि महिलांचा सहभाग अनेक वेळेला जेव्हा असतो तेव्हा तुमचं नाव निघतं की वहिनींनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी महापौर असताना म्हणजे आप्पा तर गेली 7 टर्म आमदार होते, 35 वर्ष ते आमदार. 2015ला ज्या वेळेला मी महापौर झाली